काय होतं हे आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये अशी परिस्थिती आहे आणि आता जगामध्ये सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती युरोपियन कंट्रीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की या ज्या युरोपमध्ये हे बोटावर मोजण्यात इतके लोक होते आता तिथे सुद्धा भारतासारखीच परिस्थिती झाली की ते करोडोमध्ये तिथे पोहोचलेले आहेत। तर कोणी पोहोचण्यामध्ये हरकत नाही, पण तिथं जो काही आपल्याला वारंवार धर्मांतराचा प्रकार पाहायला मिळतो किंवा आज लव जिहासारखी प्रकरणं पाहायला मिळतात की भिगवणमध्ये जो प्रकार घडला की त्या मुलीचा व्हिडिओ समोर आला, 19 वर्षाची मुलगी म्हणजे तिला कुठतरी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला लग्न करण्यात आलं, एखाद्या इतर धर्मावर लग्न करण्यात आलं, ती हिंदू धनगर समाजातली मुलगी, पण आज कुठतरी तिचा व्हिडिओ समोर येतो आणि ती व्हिडिओमध्ये सांगते की माझे याचे 9 वर्षापासून संबंध आहे। आता 9 वर्षापासून म्हणल्यानंतर तिचं वय त्यावेळेस 10 वर्ष होतं, म्हणजे तो गुन्हा जो झालेला आहे तो ती म्हणजे छोटी असल्यापासून झालेला आहे। त्यामुळे तो कायदा पोस्को अंतर्गत वर्ग व्हावा, याच्यावर सखोल तपास झाला पाहिजे। तशाच प्रकारे सर्व प्रकार असतात आणि नाशिकमध्ये देखील की आपण पाहतोय की फार मोठा जन आक्रोश, तिथं देखील तशाच प्रकारे एक कुठंतरी आपल्याला एक महिला आमच्याकडे त्या दिवशी आली, तिने सुद्धा सांगितलं की माझ्या मुलीवर असं झालं आणि माझ्या मुलीचं वय 17 आहे। मग तिला 15 दिवस उलटून गेले एफ आय आर दाखल होऊन, पण तिथल्या पोलीस प्रशासनाला गांभीर्य नाही। तिथं सुद्धा मंगळवारी मोर्चा निघणार आहे। त्यामुळं दौंड काय, भिगवण काय, बारामती बंद काय, शेवटी जिथं समाजावरती अन्याय होईल तिथं समाजाने एकत्र आलंच पाहिजे अशा विचारधाराला मानणारा मी कार्यकर्ता। लव कायदा झाला पाहिजे करता 7-8 वर्ष झाले आमच्यासारखे अनेक शेकडो कार्यकर्ते संघर्ष करतात। लेखी स्वरूपाचे निवेदन आम्ही शेकडो वेळा दिलेले आहे, पण ते अजून झालेलं नाही। आमची मागणी आहे की तो लवकर होईल, अपेक्षा आहे, म्हणजे मागणी आता पण या अधिवेशनामध्ये सुद्धा राहणार आहे की लवकर करावा आणि तो होईल अशी आम्हाला खात्रीने विश्वास आहे। नाही आपण पाहिलं तिथं पूर्वी सगळं सुजलाम सुफलाम होतं, पण काही लोकांनी जे मढी देवस्थान ज्याला म्हणजे 1,500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, त्या देवस्थानवरती काही लोकांनी वक्फ बोर्डाकडे दावा दाखल केला की आमचं देवस्थान आहे। मग अशा चैतन्य कार्यक्रमात महाराजांच्या संजीवन समाधीस्थळी जर कुठं असं होत असेल तर स्वाभाविक आहे तिथं गाव पातळीवरती कुठतरी त्या लोकांचं देखील आपल्याला एक जन आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला। त्याच्यानंतर तिथं आमच्यासारख्या कार्यकर्ते देखील बोलले होतं, तिथं मोठा हिंदू जन आक्रोश मोर्चा झाला, तिथं अनेक हिंदू समाज मोठ्या संख्येमध्ये जमाव तिथं निर्माण झाला आणि मागच्या वर्षी देखील त्यांनी यात्रा उत्सवाच्या वेळी जाहीर केलं की आम्ही कुठल्याही प्रकारे इतर धर्मियांना हिंदू सोडून आम्ही कोणालाही तिथं दुकानं यात्रेच्या लावून देणार नाही आणि तो गाव पातळीचा निर्णय आणि ह्या वर्षी देखील त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि तो मला वाटतं की तो अत्यंत योग्य प्रकारचा निर्णय आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।